नमस्कार. तर हा व्हिडिओ दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आतापर्यंत ज्या दिव्यांग बांधवांनी केवायसी केली आहे परंतु दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी केली नसेल तर त्याची शेवटची तारीख ही 30 तारीख आहे आणि 30 तारखेला फक्त 2 दिवस बाकी आहे. म्हणून काय करायचंय, लवकरात लवकर ऑनलाईन सेंटरवर जाऊन नोंदणी करून घ्यायची आहे. जर आपण नोंदणी केली नाही तर शासनाच्या नियमाप्रमाणे येणाऱ्या सर्व योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणं असणं गरजेचं आहे. जर नोंदणी केलेली नसेल तर येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मी काय सांगते लक्षात घ्या. मला एका जणानं SMS केलाय की बाबा तू फेक माहिती देतोय, परंतु शासनानं सांगितलेलं आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती जर नोंदणी केली तर सर्व ज्या दिव्यांगाच्या योजना आहे या त्या पोर्टलवरतूनच अप्लाय केल्या जाणार आहे. म्हणून काय आहे, ज्या पण योजना येणार आहे जर आपण नोंदणी केलेली नसेल तर त्याचा लाभ मिळणार नाहीये. म्हणून काय करायचंय, लवकरात लवकर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करायची आहे. आणि जर आपण केवायसी केली नसेल तर केवायसी करायची आहे. ज्या दिव्यांग बांधवांचं कार्ड हे मोबाईलच्या ऍप्लिकेशन मध्ये स्कॅन होत नसेल तर त्यांच्यासाठी पण मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. त्यांचं कार्ड हे स्कॅन व्हायला लागेल. जर आपलं कार्ड स्कॅन होत नसेल, केवायसी करायची असेल आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करायची असेल तर फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा, फोन करू नका. कारण की फोन उचलला जाणार नाही, तो फक्त व्हॉट्सअप नंबर आहे. म्हणून काय करायचंय, लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट या नंबरवरती पाठवायचे आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करून घ्यायची. आपलं कार्ड स्कॅन होत नसेल तर ते दुरुस्त करून घ्यायचंय आणि केवायसी करून घ्यायची. हा व्हिडिओ ज्या बांधवांनी केवायसी केली नसेल, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी केली नसेल, ज्यांचं कार्ड स्कॅन होत नसेल अशा बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अपंगाच्या येणाऱ्या योजनांच्या अपडेटसाठी या आयडीला फॉलो करा आणि इतरांनाही ही माहिती पाठवा. धन्यवाद.